नमस्कार मंडळी, मी वैशाली आणि तुम्हा सर्वांचं माझ्या वैशाली होम डायरीमध्ये मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला रोजच्या घरगुती आयुष्यातले सुंदर क्षण, सकाळची दिनचर्या, पूजा, स्वयंपाक, घरातील छोट्या मोठ्या गोष्टी आणि मनाला आनंद देणारे ब्लॉग्स पाहायला मिळतील. चला तर मग करूया आजच्या दिवसाला सुरुवात. दरवाजा उघडल्यानंतर बाहेर पाहिल्यावर आज असा काही सकाळचा व्ह्यू दिसत होता. आता वाजलेले आहेत 5. आज मिस्टरांना नाशिकला कोर्टाच्या कामासाठी जायचे होते, त्यामुळे जरा लवकर पटपट आवरून घेतले. तर रात्रीच किचन हे स्वच्छ आवरून ठेवल्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपण किचनमध्ये जेव्हा सर्वप्रथम जातो तेव्हा किचन काउंटर पाहिल्यानंतर मनाला जी एक शांतता मिळते ती एक वेगळीच असते. स्वच्छता घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद कायम ठेवते. चला आता पुढच्या कामाला सुरुवात करूया. नंतर आपण गॅसची पूजा करून घेतली. हळद कुंकू लावून दिवा प्रज्वलित केला आणि नंतर शेगडीला ओवाळून आपण आपल्या पुढच्या कामाला सुरुवात केली. मिस्टरांना लवकर जायचं असल्यामुळे त्यांना सकाळी चहा बनवून दिला. आमच्याकडे दूध हे अतिशय सुंदर मिळते, त्यामुळे आम्ही त्यापासून तूपही तयार करतो. महिलांना ही एक सवय असतेच. संध्याकाळचा चहा ठेवा किंवा सकाळचा आपल्याला धुवून ठेवलेले भांडे हे मांडणीमध्ये लावायला आपल्याला हाच एक वेळ असा मिळतो. तोपर्यंत भांडे हे मांडणीत लावल्यानंतर आपला चहाही उकळून झालेला होता. त्यानंतर मिस्टरांना चहा दिला आणि मी स्वतःही घेतला. त्यानंतर मिस्टर जेव्हा जायला निघालेत तेव्हा आमच्याकडे पावसाचे वातावरण झालेले होते आणि पक्ष्यांचा चिवचिवाट हा कानाला अतिशय आनंद देणारा होता. चला तर मिस्टर गेल्यानंतर आता मुलाच्या शाळेची तयारी करू. सर्वप्रथम मुलाला उठवले, त्याला आंघोळीला पाठवले आणि आता त्याच्या टिफिनची तयारी करायची असल्यामुळे मी घरीच लावलेला कढीपत्ता तोडून घेतला आणि त्याचा पेपर
असल्यामुळे त्यांना भाजीपोळी दिली जात नाही, त्यामुळे त्याला साधे सिंपल असे पोहे बनवून दिले. विशेष म्हणजे माझ्या मुलाला पोह्यांमध्ये कढीपत्ता आवडतो, शेंगदाणे आणि कोथिंबीर आवडत नाही, त्यामुळे त्याला साधे सिंपल असे पोहे बनवून देणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात, मनीषची पूर्ण तयारी झालेली आहे. मीही त्याचा टिफिन पॅक केला, वॉटर बॉटल भरून दिली आणि तोपर्यंत काकांची व्हॅनही आलेली होती आणि त्याला व्हॅनमध्ये बसवून टाटा बाय बाय केले. चला तर परत पुन्हा आपल्या कामांना सुरुवात करूया. जर तुम्हाला असे साधे मनापासून आणि आपल्या घरासारखे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.